एजंट एजंट आणि हे मिलीभगत आहे का हे पण त्यात पाहायला पाहिजे, साहेबांनी पाहायला पाहिजे. त्याच्या पुढे कुठलाही तुम्हाला एडीसी तिथे आढळून आला किंवा अधिकारी आला तिथून आम्ही सस्पेंड करणार. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जे जे काय भूमिका काय असणार आहे? पूर्ण नाही झाले ते परत आम्ही तात्पुरतं आमरण उपोषण तात्पुरतं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नाही ते आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहेत. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाले. पनवेल आरटीओ कार्यालयातील अनधिकृत एडीसी दलाली प्रकरणी आमरण उपोषण. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहबाजभाई पटेल यांचे पनवेल आरटीओ कार्यालयातील आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाला सामोरे जाणार, शहबाजभाई पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पनवेल आरटीओ कार्यालयातील अनधिकृत एडीसी दलाली प्रकरणी झालेला भोंगळ कारभार आणि अधिकृत एडीसी दलाली प्रकरण याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शहबाजभाई पटेल यांचे स्पष्टीकरण. महाराष्ट्राचा आरसा न्यूजवर बोलताना त्यांनी सांगितले. नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज बघता तुम्ही अमरण उपोषणकरिता शरद पवार गटाचे आपल्याबरोबर शहबाजभाई तुम्ही बघताय की आता तुम्ही निवेदन आतमध्ये दिलं जयवंत साहेबांना. काय आश्वासन काय आलं तिकडं आणि आज तुमचं उपोषण अमरण उपोषण होतं आजच्या दिवशी, तुम्ही काय होतं? आज आम्ही चव्हाण साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे. चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. एकही एडीसी आतमध्ये भेटणार नाही. जे शासनाचे अधिकारी आहेत तेच त्या ऑफिसमध्ये असणार आहेत. त्याच्या पुढे कुठलाही तुम्हाला एडीसी तिथे आढळून आला किंवा अधिकारी आला तिथून आम्ही सस्पेंड करणार. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जे जे तुमचे मागण्या आहेत ते मागण्या आम्ही 100% पूर्ण करणार. त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे. आम्ही तात्पुरतं आम्ही आज माघारी घेतोय. चव्हाण साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं आहे जे पण कुठलाही एडीसी किंवा कुठलाही अधिकारी आढळून आला आम्ही तिथे सस्पेंड करणार असं आम्हाला त्यांनी ग्वाही दिली. आणि थोड्या टायमात आम्हाला हे लोक आश्वासन म्हणून एक पत्र पण आम्हाला देणार आहेत. तुमच्या तो मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय भूमिका काय असणार? पूर्ण नाही झाले ते परत आम्ही तात्पुरतं आमरण उपोषण तात्पुरतं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नाही ते आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहेत. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाले ते आम्ही आमरण उपोषण त्यांची स्पष्ट भूमिका डायरेक्टली होती की जे तुमचे सर्व काय प्रकरण आहे एडीसी ती आता थांबवली गेलेली आहे आणि कुठलाही व्यक्ती इथं भेटला तर त्याला 100% त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. कुठलाही एडीसी इथे भेटणार नाही. एजंट भेटतील, एजंट पण ते पण ऑफिसच्या बाहेर असणार आहेत. आतमध्ये कुठलाही ऑफिसमध्ये कुठला ऑफिसर कोण भेटला तिथं आम्ही त्याला सस्पेंड करणार असा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याच्यासाठी तुमचा लढा असा चालू ठेवा. लढा 100% आमचा लढा तसाच राहणार आहे. आम्ही तात्पुरतं आमरण उपोषण आज माघारी घेतोय. तर काय सांगाल, बघताय सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय आणि आज डायरेक्टली चव्हाण साहेब म्हणतात की हे सर्व आम्ही बंद केलं, काय वाटतं? चव्हाण सरांना आम्ही आजच नाही भेटलेलो. यापूर्वी पण 2 वेळा आम्ही लेटर दिलेले आहेत आणि 2025 पासून आम्ही या एडीसीच्या नावाखाली जो काही गैरप्रकार चालू आहे त्या प्रकाराबद्दल आम्ही त्यांना वारंवार निवेदन दिलेले आहे. आज ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला असं आश्वासन केलं की जे काही ह्या कार्यालयामध्ये असं काही व्यक्ती किंवा अशी काही गोष्ट घडली तर आम्ही त्याच्यावर त्वरित कारवाई करू किंवा एखादा अधिकारी त्यात असेल त्याला पण सस्पेंड करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तुमच्याकडे ठोस पुरावे असताना सुद्धा ते पुरावे दाखवून सुद्धा ते माघार घेत असतील, काय वाटतं? त्या ठोस पुरावे आहेत पण आता ते पुरावे आता मी त्यांना दिलेत त्याच्यावरती ते बघतील, त्यानंतर ते सगळं करतील आणि त्यानंतर आम्हाला ते सस्पेंड करणार किंवा त्यावर कारवाई करणार हे आम्हाला सांगितलेलंच आहे. बरोबर. आज आम्ही त्यांना आता सगळे पुरावे देऊ. सगळे जे काही आमच्याजवळ जे आहे ते सगळे आम्ही ते देणारच आहोत आज. त्यानंतर जे काही कारवाई होतील किंवा नाही होतील हे आता आम्ही नंतर आमच्याकडे ऑप्शन आहेच ना. जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही परत आमच्याकडे आमरण उपोषण आम्ही करू. आज त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आम्ही आमचं जे उपोषण आहे हे आम्ही फक्त तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आम्ही थांबवलेलं नाहीये. आम्ही तात्पुरतं ते स्थगित केले. त्यामुळे ज्यावेळेस हे जर आम्हाला असं वाटलं की हे कारवाई होणार नसून फक्त आमचं जर हे आम्हाला मागे करण्यापुरतं जरी असं गोड बोलत असतील तर आम्ही परत एकदा हे उपोषण आणि उभं राहू. आम्ही एडीसीच्या नावाने तर परत प्रकरण तुम्हाला वाटतं की ते चालू राहिलंच तर याच्याकडे तुमचं जातीय लक्ष असणार आहे? बिलकुल लक्ष असणार आहे. आम्ही हा लढा जो उभारलाय तो आम्ही हा लढा फक्त जनतेच्या हितासाठी उभारलाय. जनतेचा पैसा योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात जावा, विनाकारण एजंटच्या खिशामध्ये पैसा जाण्यापेक्षा जनतेचा पैसा वाचावा म्हणून आम्ही हे करतोय. नाहीतर आम्ही हे लढा उभारलाच नसता. जनतेच्या हितासाठी आम्ही प्रश्न करतोय. एडीसी म्हणजे काय एजंट आणि हे मिलीभगत आहे का हे पण त्यात पाहायला पाहिजे, साहेबांनी पाहायला पाहिजे. जर असेल तर त्यांच्यावर कारवाई केली तरच आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या आणि आमच्या समोर त्यांनी दाखवायला पाहिजे की हे आता होत नाही म्हणून. सीसीटीव्ही आहेत, सगळं आहे, पण सीसीटीव्ही असताना सुद्धा हा गैरप्रकार घडत असेल तर हा दुर्दैव आहे आपलं. हे सीसीटीव्ही असून सुद्धा हा जो लढाई हा पूर्वीपासूनच तुम्ही म्हणता चालू होता पण निदर्शनामध्ये तुमच्याकडे
2025 पासून आम्ही ह्याच्यामध्ये आहे. 2025 आमचं पहिलं लेटर आहे. जर मागण्या पूर्ण होत असेल तर नक्की तुमचा पुढचा जो ऍक्च्युली पाठीमागचे साहेब वेगळे होते, त्यावेळेस त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. परत साहेब आता चव्हाण साहेब आले. चव्हाण साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि त्यांनी खरोखर सांगितलं की आम्हाला आता आम्ही या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही ह्याच्यावरती कारवाई करू आणि तुमच्या समोर आम्ही मांडू. म्हणून तात्पुरतं आम्ही हे फक्त आमरण उपोषण स्थगित केले. याचा अर्थ असा नाही की आम्ही हे माघारी घेतलेली आहे म्हणून. जोपर्यंत जनतेचे प्रश्न सुटत नाहीयेत तोपर्यंत आम्ही इथे उभा राहणार आणि उपोषण हे करणारच आहे. तात्पुरतं उपोषण फक्त स्थगित केले. फक्त आजच्या दिवस किंवा आम्ही 8 दिवस किंवा 10 दिवस 1 महिना असेल, पण ज्यावेळेस आम्हाला हे निदर्शनास आलं की परत एडीसी नावाच्या खाली इथं काय गैरप्रकार होत असतील तर आम्ही परत उभा राहू, परत आंदोलन करू, परत निवेदन देऊ आणि परत जनतेच्या हितासाठी आम्ही लढू. पाहायला लागलं तर बघताय की खरंच शरद पवार गटाची जी आक्रमक इथं शाबासभाई पटेल असतील, त्यांनी हा लढा उभारलेला आणि तात्पुरतं हे स्थगित केलेलं आहे आंदोलन जे उपोषण होतं. पण यांना तर ते मार्गत्व जे केलेलं आहे ती जर पूर्ण भूमिका तर साहेबांनी जर पूर्ण केली नाही तर हा लढा निश्चितच परत उभा राहील. मी सोमनाथ तिल्लारे, खारघर.